ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले। भारतीय जवानांनी देशाप्रती दाखवलेले योगदान अतुलनीय असून जवानांच्या सन्मानासाठी आणि शहीदांना मानवंदना देण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बदलापूर पश्चिमपर्यंत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन रविवार दिनांक 18 मे रोजी करण्यात आले होते। या रॅलीत शेकडो बाईकस्वार सहभागी झाले होते। म्हात्रे यांच्या आवाहनानुसार आज बदलापूर शहरातील हजारो तरुण या ठिकाणी एकवटलेले आहेत। त्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं आहे। ज्या जवानांना वीरमरण आले त्यांच्याप्रती त्यांना एक मानवंदना द्यायची आहे आणि एक पाकिस्तानबद्दलची चीड व्यक्त करायची आहे आणि या ठिकाणी भारतीय जवानांना संदेशसुद्धा द्यायचा आहे की या भारतातील 140 कोटी जनता ही सैन्याच्या पाठीमागे सक्षमपणे उभी आहेत। याही पुढे जसे हल्ले होतील त्याच्या त्वरित त्यांनी प्रतिक्रिया द्यावी आणि बदलापूर शहरातील नागरिक आणि तरुणांनी या ठिकाणी यात सहभागी होऊन त्याची प्रचिती दिलेली आहे। शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आम्हाला सर्व शिवसैनिकांना आदेश दिले होते। आज कोकण विभागामध्ये एक तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यासाठी आम्हाला आदेश होते आणि ज्या सीमेवर जे पहलगाम येथे आपल्या टुरिझमवर जो हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे जवानांना बळ दिलं आणि आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणचे जे अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले। ते उद्ध्वस्त करत असताना बरेचसे जवानांना आपलं वीरमरण आलं आणि बऱ्याचशा जवानांनी आपलं शौर्य दाखवलं। त्यांना मानवंदना देण्यासाठी आजची ही रॅली बदलापूर शहरामध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आयोजित करण्यात होती। मी नक्कीच प्रत्येक जवानाच्या जे वीरमरण पावले त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ज्यांनी हे युद्ध जिंकण्यासाठी शौर्य दाखवले त्यांना आम्ही त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करत आहोत। अशीच ताकद आम्ही सर्व बदलापूरचे शिवसैनिक आपल्या सर्व सैनिकांना आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीमागे जेव्हा आपल्या या देशावर कोणी वाकड्या नजरेने बघेल तेव्हा त्याला असे प्रत्युत्तर देण्यासाठी ही ताकद या बदलापूर शहराची त्यांच्या मागे असेल असं आजच्या दिवशी सांगू इच्छितो। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।